तर एक महत्त्वाची घडामोड आपण जाणून घेतोय। ताज लँड्स हॉटेलमध्ये एकनाथ शिंदेंचे नगरसेवक ठेवलेत आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत शिंदे सेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे जोडल्या गेल्या आहेत। शीतलजी, सर्वात पहिले तर एनडीटीव्ही मराठीवरती आपलं स्वागत आहे। आणि एक महत्त्वाची घटना म्हणजे ताज लँड्स हॉटेलमध्ये जिथे तुमचे नगरसेवक ठेवले आहेत अगदी त्याच ठिकाणी राऊतांनी एक मोठं विधान केलंय की आज ते जेवायला येणार आहेत। खरं तर राऊतांनी इतकी वर्ष मातोश्रीची भाकरी खाल्ली आणि सिल्वर ओकची चाकरी केली आहे। कदाचित त्यांच्या आता लक्षात आलेलं की याच्या पुढे ही काय चाकरी आपण करू शकत नाही, त्याच्यामुळे आपल्याला भाकरी सुद्धा मिळू शकत नाही। श्री माननीय शिंदे साहेबांच्या कृपेमुळे हे खासदार झालेले संजय राऊत आता कदाचित शिंदे साहेबांना दाखवायला तोंड नसेल म्हणून कदाचित आमच्या नगरसेवकांकडे रदबदली करायला येत असतील की तुम्ही तरी शिंदे साहेबांना बोला आणि मला तुमच्या पक्षात घ्या, असं काहीतरी असं त्यांना समजलेलं आहे की त्यांचं पुढचं संपूर्ण भविष्य अंधारात आहे। कारण त्यांनी जसं राष्ट्रवादी शप गटाला खड्ड्यात टाकलेलं आहे तसंच त्यांनी आता उबाठाला आणि मनसेला सुद्धा खड्ड्यात टाकून झालेलं आहे। त्याच्यामुळे त्यांच्याकडे आता करण्यासारखं पुढे काही राहिलेलं नाहीये। जे जे त्यांच्या संपर्कात जे जे पक्ष होते त्या सगळ्या पक्षांना त्यांनी खड्ड्यात टाकलेलं आहे। त्याच्यामुळे कदाचित आता आपलं पुढचं भविष्य अंधारात असल्यामुळे शिंदे साहेबांना मला भेटवा आणि माझ्यावर काहीतरी कृपा करा असं सांगायला ते आमच्या नगरसेवकांना भेटायला येत असतील। पण त्यांचं असं म्हणणं आहे की जे काही नगरसेवक ताज लँड्स हॉटेलमध्ये आहेत ते सगळे कोंडलेले आहेत, म्हणजे विकासासाठी कोंडलेले नगरसेवक असा उल्लेख त्यांनी केलाय। त्यांना आता बोलण्याशिवाय काहीच नाही, कारण काल तुम्ही बऱ्याच चॅनलवर व्हिडिओज बघितलेले असतील की ते किती आनंदात येत होते, त्यांचं औक्षण करून आम्ही त्यांना आत घेत होते। काल आमचे अनेक नगरसेवक मीडियाशी सुद्धा बोललेले, स्वतः मीडियाचे प्रतिनिधी तिथे उपस्थित होते। त्याच्यामुळे झालंय काय ना की त्यांचे उबाठाचे नगरसेवक फुटण्याची शक्यता झालेली आहे आणि ते फुटू नयेत म्हणून हे सगळं नौटंकी यांनी सुरू केलेली आहे। कारण त्यांना कल्पना आहे की उबाटाचे नगरसेवक बरेच जण हे वेगवेगळ्या पक्षाच्या संपर्कात आहेत, त्याच्यामुळे हे होऊ नये म्हणून यांनी हे चोराच्या उलट्या बोंबा सुरू केलेल्या आहेत। तुम्ही म्हणताय की ठाकरे सेनेचे जे आहेत नगरसेवक ती फुटण्याची भीती वाटते, मात्र त्यांच्याकडनं बोललं जात आहे की शिंदेंना भीती वाटते त्यांचे नगरसेवक फुटू शकतात म्हणून त्यांनी या हॉटेलमध्ये 3 दिवस अगदी महापौर बसेपर्यंत या नगरसेवकांना ठेवलेलं आहे आणि त्यांच्याशी संपर्क साधण्याची इतरही साधनं आहेत असं राऊत म्हणाले। तुम्ही एक लक्षात घ्या, राऊतांना आता बोलण्याशिवाय काहीही राहिलेलं नाहीये। मला वाटतं अजून महापौराचं आरक्षण सुद्धा निघालेलं नाहीये। महापौर होणं तर खूप लांबचीच गोष्ट आहे। बेसिकली आम्ही आमच्या सर्व नगरसेवक बरेचसे नवीन आहेत, त्याच्यातले जे आमचे नगरसेवक निवडून आलेत, पहिल्यांदा निवडून आलेत, तर कशा पद्धतीने आपण महानगरपालिकेत कामकाजाला सामोरं जायचंय, कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी आपण मांडायच्या आहेत महानगरपालिकेत, ही सगळी सिस्टीम समजवण्यासाठी त्यांना त्यांचं शिबिर ठेवलेलं आहे 2 दिवसाचं आणि त्या पद्धतीने हे काम चाललंय। त्याच्यामुळे महापौर बघा, आम्ही महायुती म्हणून लढलेलो आहोत आणि महायुती म्हणूनच आम्हाला मॅन्डेट मिळालेलं आहे आणि आम्ही या मॅन्डेटचा आदर ठेवतो आणि महायुती म्हणूनच आम्ही सरकारमध्ये जाणार आहोत आणि महायुती म्हणूनच आम्ही महापौर बसवणार आहोत। आमच्याकडे एकदा महायुती करायची आणि मग नंतर निवडणुकीनंतर वेगळा विचार करायचा ही पद्धत नाहीये। कारण आमची महायुती ही अभेद्य माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी बनवलेली ही युती आहे, त्याच्यामुळे ही अभेद्य राहणार आहे आणि आम्ही महायुती म्हणून सर्व कामकाजाला पुढे जाणार आहोत। धन्यवाद शीतलजी, अगदी सविस्तरपणे आपण एनडीटीव्ही मराठी सोबत संवाद साधला आणि आपल्या भावना काय त्या व्यक्त केल्या।